चेअरमन सर्व सरकारी संचालक उपस्थित असलेले गिरणी अनुभव भोसले साहेब प्रकाश निगडे आम्ही परिसरी हसले आहे. बऱ्याच लोकांनी बरोबर सांगितलं काय नाही सांगितलं, पण मी शब्दावर नाही आहे. आता मित्र जो होता जगाला कुंभा यांनी संस्था त्यांनी केलेली माझा या संस्थेला विरोध होता. विरोध यासाठी आपल्याला काम करता येत नाही. त्यावेळेस मी मार्केट बरोबर मोबाईल बँकिंग डायरेक्ट करतो, क्रेडिट डायरेक्ट करतो, मीना केरळ डायरेक्ट करतो, सोमी केरळ डायरेक्ट करतो आणि परत त्या संस्था काढायची म्हणलं मला जमणार. पण त्यांनी माझं ऐकलं नाही. इतकं फिरते मी मुंबईत असताना एक संसद स्थापन लक्ष्मणराव चव्हाण राजकुमार हे विरोधी गटाचे असतात. त्यांनी सगळी हात केली काका आम्ही घेतलो नाही. मग त्यावेळेस मी सगळ्या संसार केला आणि संस्था काढली आणि त्याच दिवशी ठरवलं संस्था काढायची ते शेतकरी केंद्र बिंदू या भागातला शेतकरी लागला पाहिजे. त्या दिवशी मी 37 सालापूर्वी ठरवलं तसं मी काम करायचे. आपला देश 142 कोटी 1,42 कोटी आपली लोकसंख्या आहे देशाची. म्हणजे प्रत्येकाला 1.5 एकर जमीन वाटली. अमेरिकेत 42 कोटी लोक आहेत, त्यांना प्रत्येकी 300 एकर जमीन आहे. अमेरिकेत शेतकऱ्याला पाणी फुकट, औषधं फुकट, मिक्सर फुकट दिलं जातं, 50% घेतं. आपल्याकडं सरकार डोळे घात भेटले. शेतकऱ्याला टमाटो भाव वाढला की परदेशातनं मागव, कशाचा भाव वाढला की परदेशातनं मागवलं. म्हणून शेतकरी हा केंद्र समजला पाहिजे. त्याला सहकार्य आपण जास्तीत केलं पाहिजे. म्हणून मी चेअरमन झालो. आमच्या सगळ्या नोकर स्टाफ आणि आतापर्यंत झालेले संचालक कुणीही समाजाला चहा केलेला नाही. स्वच्छ कारभार झालेला. आमची बुद्धी नाही, परमेश्वराने मला बुद्धी दिली आणि सगळ्या संचालकात त्याप्रमाणे काम करते. गरज करणार तुमचा आशीर्वाद तर पाठीशी पाहिजे आणि तो राहील या एवढं बोलून मी आपली